नमस्कार मंडळी, आज मी तुमच्या सोबत होममेड सॅलडची रेसिपी शेअर करत आहे, जे की 6 महिन्यांच्या बाळाला आपण स्टार्ट करू शकता. तर 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. मूग डाळ ह्याच्यामुळं कारण लहान बाळांना पचायला खूप सोपी जाते. तर त्यासोबतच मी थोडंसं ओवा घेतलेला आहे आणि जिरं घेतलेलं आहे. ओवा थोडासा कमी घ्यायचा आहे कारण का त्यानं जास्त तिखटपणा येतो त्यामुळं. आणि 7-8 काजू घेतलेले आहेत, बदाम घेतलेले आहेत आणि ते छान स्वच्छ पाण्यानं मी मूग डाळ आणि तांदूळ धुवून घेतले होते आणि छान सुकवलेले आहेत. फक्त पाणी हे केलेले आहेत आणि छान असे सुकल्यानंतर मी लगेच ते गॅसवर रोस्ट करून घेत आहे. म्हणजे छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत आणि ते भाजल्यानंतर आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. काजू बदाम पण भाजून घ्यायचे आहेत, जिरा आणि ओवा पण. ते थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला छान बारीक करायचं आहे आणि ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे. ही पावडर आरामात 2-3 महिने स्टोअर करू शकता आपण. तर लगेच ह्याची मी रेसिपी त्यांच्यासोबत शेअर करत आहे. कसं बनवायचं तर काय करायचं, वाटी घ्यायचं, 1-1.5 वाटी पाणी घ्यायचं आणि त्यामध्येच 1 चमचा आपल्याला हे पावडर टाकायचं आहे. तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता, 1 किंवा 1.5. आणि ते थंड पाण्यामध्येच खालीच मिक्स करायचं आहे. नंतर आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. जशी कन्सिस्टन्सी हवी आहे घट्ट पातळ तसं आपल्याला बनवायचं आहे. आणि नंतर ते वाटीमध्ये काढायचं आणि थंड होऊ द्यायचं. त्यावर आपण साजूक तूप पण टाकून बाळाला चारू शकता टेस्ट साठी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा.